131व्या घटना दुरुस्तीला विरोधकांचा विरोध आहे। अर्थात 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार आहे। नवीन जनगणना होईपर्यंत विधेयक मंजूर करू नका अशी विरोधकांची मागणी आहे। तर उद्या 4 वाजता लोकसभेत या तीनही विधेयकांवर मतदान होणार आहे। केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केलाय। घटना दुरुस्ती विधेयकामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात असमतोल निर्माण होईल असा आरोप विरोधकांनी केलाय। लोकसभेत केंद्र सरकारनं 3 विधेयकं मांडली। 131वी घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि जम्मू काश्मीर पुदुच्चेरी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक ही 3 विधेयकं लोकसभेत मांडण्यात आली आहेत। यातलं घटना दुरुस्ती बिल मंजूर झालं तर लोकसभेचे सदस्य 543 वरनं 850 होतील। राज्यांमध्ये लोकसभेच्या 815 तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये 35 जागा वाढतील। घटना दुरुस्ती विधेयकावर विरोधकांचे नेमके आक्षेप काय आहेत तेही पाहूयात। घटना दुरुस्ती विधेयकासाठी पहिल्यांदा 2026च्या जनगणनेचा आधार घेण्यात येणार होता, पण आता 2011च्या जनगणनेचाच आधार घेण्यात येणार आहे। त्यामुळे नवीन जनगणना पूर्ण होईपर्यंत हे बिल मंजूर करण्यात येऊ नये असं विरोधकांचं म्हणणं आहे। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूची निवडणूक असतानाच संसदेचं विशेष अधिवेशन कशासाठी बोलावलं असा सवाल विरोधकांनी केलाय। घटना दुरुस्ती विधेयकामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातल्या मतदारसंघांच्या संख्येत असंतुलन वाढेल। उत्तर भारतात लोकसभेच्या जास्त जागा वाढतील, त्या तुलनेत दक्षिण भारतात लोकसभेच्या कमी जागा वाढतील। घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास कुठे किती जागा वाढतील तेही पहा। उत्तर प्रदेश सध्या 80 जागा, विधेयकानंतर 120, तर महाराष्ट्रात सध्या 48 जागा आणि विधेयकानंतर 72 होणार। बिहारमध्ये सध्या 40 जागा, विधेयकानंतर 60, तामिळनाडूत सध्या 39 जागा, विधेयकानंतर 59 होणार। केरळमध्ये सध्या 20 जागा, विधेयकानंतर 30। दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारताची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे उत्तर भारतात जास्त जागा वाढतील। हिंदी पट्ट्यात भाजपची ताकद जास्त आहे, त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होईल असा आरोप विरोधकांनी केलाय। लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे। एनडीएकडे सध्या 293 मतं आहेत। राज्यसभेत बिल मंजूर होण्यासाठी 163 मतांची आवश्यकता आहे। एनडीएकडे राज्यसभेत 134 इतकं संख्याबळ आहे। तीनही बिलांवरती सध्या लोकसभेत चर्चा सुरू असून उद्या दुपारी 4 वाजता मतदान होणार आहे। हमें क्रेडिट नहीं चाहिए। जैसे ये पारित हो जाए, मैं कल एडवर्टाइजमेंट दे करके सबका धन्यवाद करने के लिए तैयार हूं। सबके फोटो छपवाने के लिए तैयार हूं। क्रेडिट आप ले लो, चलो। क्रेडिट की चिंता है क्या है जी? ले लो ना क्रेडिट। आपको जिसकी फोटो छपवानी है सरकारी खर्चे से हम करवा देंगे। सामने से क्रेडिट का ब्लैंक चेक आपको दे रहा हूं। सत्ता बनाए रखने की महत्वाकांक्षाओं को परे करके देश के हित के लिए सही निर्णय लेना अलग है। शायद हम आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी से आज ये उम्मीद नहीं रख सकते, क्योंकि वह समस्याओं से घिरे हुए हैं। उन पर अंतर्राष्ट्रीय दबाव बहुत है। महिला आरक्षण जैसे ऐतिहासिक कदम को उन्होंने सत्ता को बनाए रखने का एक कमजोर बहाना बना दिया है। एक तरफ महिला आरक्षण की बड़ी बड़ी बातें, तो दूसरी तरफ गुप्त रूप से ओबीसी वर्ग का हक छीना जा रहा है और कुछ प्रदेशों की ताकत कम करके लोकतंत्र की धज्जियां उड़ाकर अगले चुनाव के लिए अपनी पार्टी की मजबूती का ढांचा बनाया जा रहा है। हंस रहे हैं गृह मंत्री जी, हंस रहे हैं। पूरी योजना बना रखी है, पूरी योजना बना रखी है। चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते आपकी राजनीतिक कुटिलता पे। 23.76% दक्षिण के सांसदों का यहाँ शक्ति है। अब 50% वृद्धि होने के बाद 129 की जगह 195 सांसद बैठेंगे और उनकी शक्ति
23.97%, मतलब 24% होगी। तो शक्ति बढ़ नहीं रही है, कम नहीं हो रही है, बढ़ रही है। धर्मेंद्र जी, मैं आपका बहुत आभारी हूं कि आपने मेरी पहचान करा दी। ये बात सही है, मैं अति पिछड़े समाज से आता हूं, लेकिन मेरा दायित्व समाज के सबको साथ लेके चलने का है, और यही मेरे संविधान ने मुझे यही रास्ता दिखाया है। हम इस भ्रम में न रहे कि हम देश की नारी शक्ति को हम कुछ दे रहे हैं, जी नहीं, उसका हक है। हमने कई दशकों से उसको रोका हुआ है, आज उसका प्रायश्चित करके हमें उस पाप में से मुक्ति पाने का ये अवसर है। अगर 50% इंक्रीज नहीं हुआ तो कल को तमिलनाडु, हमारे साउथ के सारे राज्य जिनकी जनसंख्या कम हो रही है, तो अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी। देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं। मैं सावधान कर रहा हूं। दक्षिण और उत्तर भारत, ये लाइन आएगी, महाराष्ट्र की कट हो जाएगा। आपने ओबीसी कहीं नहीं लिखा है। ओबीसी आरक्षण, SC ST, ओबीसी का नाम ही नहीं पूरे कानून में, तीनों कानून में ओबीसी का नाम नहीं। उसके बावजूद 50% बढ़ोतरी का भी नाम नहीं है। इसी में बड़ा गेम है सर। नगरसेवक पद धोक्यात येताच मुंब्र्यातील कैसा हराया फेम सहर शेख नॉट रिचेबल झाली आहे। घरगुती कारणांमुळे माध्यमांशी संवाद नाही असं स्पष्टीकरण सहर शेखच्या नातेवाईकांनी दिले। दरम्यान शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप सहर शेखवर करण्यात आलाय। कैसा हराया नगरसेवक पद धोक्यात येताच कैसा हराया डायलॉगबाजी करणारी मुंब्र्यातील सहर शेख नॉट रिचेबल झाली आहे। शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप सहर शेखवर करण्यात आलाय। सहर शेखचे वडील युनुस खान यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार करण्यात आली होती। सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून MIM पक्षाच्या नगरसेविका सिद्दीकी फराह शबाब अहमद या तरुणीनं सहर शेख बाबत तक्रार केली होती। अजितदादांच्या राष्ट्रवादीतून सिद्दीकी फराह शबाब अहमद ही सहर शेख विरोधात उमेदवार होती। जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल लवकरच येणार आहे। यामुळे सहर शेख आणि तिचे वडील युनुस खान नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे। मात्र सहर शेखला घरगुती कारणामुळे माध्यमांसोबत संवाद साधता आला नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। हम लोगों के पक्ष की जिम्मेदारी मुझ पे है। मैं महाराष्ट्र जॉइंट सेक्रेटरी हूँ MIM पक्ष का। अगर मैं आपको उनके बिहाफ पे आंसर कर रहा हूँ कि उनसे मेरी बात हुई, ऐसा कुछ नहीं है। और अभी नहीं मिलने का रीज़न है कि उनके घर में कुछ यानी ट्रेजेडी हुई है, किसी का देहांत वगैरह हुआ है, तो वो उसमें मशरूफ़ है, इस वजह से नहीं हो रहा। और एक लीगल फॉर्मेलिटीज़ की बात है कि वो हम कर लेंगे, यूनुस भाई और सहर कर लेंगे, तो उसके डेफिनेटली हम लोग वापस से एक प्रेस कॉन्फ्रेंस, बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कॉल करेंगे और पूरे लोगों को हम लोग जो सच है वो बताएंगे। चंद्रपूरमध्ये पाहणी दौऱ्याच्या वेळी पर्यावरण मंत्र्यांना प्रदूषणाचा फटका बसला। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची गाडी धुळीनं माखली। शहरालगतच्या महामाया कोल वॉशरी आणि विदर्भ मिनरल उद्योगांना पंकजा मुंडेंनी आज भेट दिली। प्रदूषणामुळे जनता कशा हवेत श्वास घेते याचा स्वानुभव आज महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना 100% आला असणार। माती आणि कोळशाच्या धुळीतून वाट काढणारा हा वाहनांचा ताफा मंत्री पंकजा मुंडेंचा आहे। त्या चंद्रपूरच्या घुग्गुस भागात कोल वॉशरी म्हणजेच जिथं कोळसा धुवून स्वच्छ होता त्या भागात पाहणीसाठी आल्या होत्या। आश्चर्य म्हणजे मंत्री महोदय येणार म्हणून कालच कोल वॉशरीची पूर्ण स्वच्छता झाली। मात्र अशा रस्त्यांवरून जाताना सर्वसामान्यांना काय भोगावं लागतं याची साक्ष मंत्री पंकजा मुंडेंची धुळीनं माखलेली गाडीच देते। पंकजा मुंडे
ज्या गाडीमध्ये आहे त्या गाडीची परिस्थिती बघू शकतो, कशा प्रकारे गाडी पूर्णपणे काळी झाली आहे, डाग दिसत आहे हे आपण बघू शकतो। यावर तर किती मोठ्या प्रमाणात धूळ आहे। पर्यावरण मंत्री असताना, पर्यावरण मंत्री आल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण आहे आणि ज्या भागातून पर्यावरण मंत्री जात आहे त्या भागात पूर्ण धुळीचे प्रमाण आहे। म्हणजे समजू शकतो की आपण चंद्रपुरामध्ये किती प्रदूषण आहे। त्याचे एक उदाहरण पंकजा मुंडे जे पर्यावरण मंत्री आहेत त्या गाडीमध्ये आले, त्या गाडीची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीवरून दिसून येत आहे। प्रदूषणाचा अंदाज आलाय का याच्यावर? मला अंदाज आहे आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, संवेदना आहे, म्हणूनच मी आलेली आहे। मी सुद्धा एसी मध्ये बैठका घेऊन बातम्या छापून आणू शकते, पण माझा कालपासूनचा रंग असा झालेला आहे, मी उन्हामध्ये पूर्ण रापून निघालेली आहे। अधिकाऱ्यांनाही काम करायला लावू आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मात करू। त्यातल्या त्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या पर्यावरण खात्याचे अधिकारी आत एसी गाडीत आहेत। प्रदूषणाचा त्रास त्यांना झाला नाहीये, मात्र ताफ्याच्या बाजूने जी लोक चालत होती त्यांना त्यांना पूर्ण चेहरा रुमालानं झाकावा लागला। नाशिक धर्मांतरण प्रकरणाच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटना आता चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। संबंधित प्रकरणामधील मुख्य आरोपी निदा खान अद्याप फरार आहे। या प्रकरणाचा तपास ATS कडे देण्यात आलेला आहे। संबंधित प्रकरणामध्ये 8 अटकेत असून फरार निदा खान भिवंडीमध्ये असल्याचा पोलिसांना संशय आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली। आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोठा मोर्चा काढण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली। TCS ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। अनेक महिलांनी डोक्यावर भगवे फेटे आणि हातात भगवे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला। अटक करण्यात आलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे। जे धर्मांतरण करायला लावत असतील त्यांचं राष्ट्रीयत्व रद्द करावं, त्यांना फाशीची शिक्षा जी आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला घालून त्यांच्यावरती तातडीने कारवाई करायला पाहिजे आणि त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवायला पाहिजे। कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश। धर्मांतर प्रकरणाचा तपास ATS करणार। 8 जणांविरोधात गुन्हा दाखल, 7 आरोपी अटकेत। TCS प्रकरणातील आरोपींचं दिल्ली ब्लास्टमधील आरोपींसोबत कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती आहे। 20 दिवसांपासून फरार असलेली निदा खान भिवंडीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय आहे। आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षडयंत्रात मुली अडकवण्यासाठी निदाची मुख्य भूमिका आहे। संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार निदा खान असल्यानं पोलिसांची 3 पथकं तिच्या मागावर आहेत। लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात त्र्यंबकेश्वर रोडवरील रिसॉर्टमध्ये पार्ट्या झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार SITनं एका रिसॉर्टवर छापा टाकत महत्त्वाची कागदपत्र, गेस्ट रजिस्टर ताब्यात घेतलंय। 2022 ते 2023 दरम्यान सातत्यानं पार्ट्यांचं आयोजन केलं जात होतं। हॉटेलमधील रूम्स देखील बुक केल्या जात असल्याचा संशय आहे। रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये कंपनीतील हिंदू मुलींना बोलावलं जात असल्याचा आरोप आहे। मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रलोभनं आणि फूस लावली जात होती। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापनाची कसून चौकशी करण्यात आली आहे। आणि आता बातमी येते अमरावतीच्या परतवाड्यामधून। तरुणींचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपी तन्वीरकडून 18 व्हिडिओ 39 फोटो जप्त केलेत। आरोपी मित्राला 500 रुपयांचं आमिष दाखवून रूम बुक करायला द्यायचा। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती लागलेत। पोलिसांनी 5 मोबाईल जप्त केले असून 4 जणांची कसून चौकशी सुरू आहे। आरोपी अयान अहमद अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका फ्लॅटवर पीडित मुलींना आणायचा। त्यासाठी आरोपी त्याच्या मित्राला 500 रुपये द्यायचा। याच फ्लॅटवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या फ्लॅटमध्ये अनेकदा मुलींना आणलं जात असल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर तक्रार करूनही फ्लॅट मालकानं कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। ही जी कारवाई आहे मुलांवर न करता फ्लॅट मालकावर व्हावी अशी आमची इच्छा आहे। कारण
आपण कोणाला जर फ्लॅट देतो तर त्याचे प्रूफ काय आहे, कुठे राहतात, काय करतात, काय नाही, हा न घेता पैसे मिळवले म्हणून काही करायचं आणि कोणाला ठेवायचं, आणि हा याचा धंदा होऊन बसलेला आहे. सर, तुम्ही फ्लॅट मालकासंदर्भात काही तक्रार करणार आहात का? तक्रार म्हणजे गलती त्याचीच आहे साहेब. आम्ही वारंवार सांगून जर ॲक्शन घेत नसेल त्याच्यावर तर त्याला काहीतरी मिळत असेल त्याच्यातून प्रॉफिट वगैरे काही ना काही. पीडित महिला ही पीडित महिला असते, तिच्यावर शोषण झालेलं असतं आणि ती कोणत्या जातीची किंवा धर्माची नसते. उगाचच लोकांना उचकवून जाती धर्माचं राजकारण त्या ठिकाणी आणून हे भाजपवाले या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का? मुली कोणत्याही धर्माची कोणत्याही जातीची असली तरी ती तिरंग्याला मानणारी मुलगी किंवा मुलगा असतो आणि त्यांचं जर शारीरिक शोषण कशाही प्रकारे होत असलं म्हणजे तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांच्यावर मला बोलायचंच नाही आहे, कारण त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आहे बहुतेक आणि जातीय दंगली कशा वाढल्या पाहिजे हे सगळ्या याच्याकडे ते लक्ष देत असतात. तर खरातकडे गेलेल्या महिलांवर केस दाखल कराव्यात अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. खरात प्रकरणामधील महिलांचे फोटो व्हिडिओ समोर आणा असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी. परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी. गोरेगाव नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामध्ये एक मोठी बातमी आहे. स्नॅपचॅटद्वारे अनेकांना ड्रग्ज सप्लाय केल्याचं उघड झालंय. स्नॅपचॅटचा वापर माहिती पुरवण्यासाठी केल्याची शक्यता आहे. आरोपी विनीत गेलरानी याने स्नॅपचॅटद्वारे ड्रग पुरवल्याचं उघड केलंय. 2 फरार आरोपी आणि विनीत गेलरानी यांच्यामध्ये कॉल झाल्याचं देखील तपासामध्ये उघड झालंय.